नमस्कार. काही घटना घडल्या की त्यावर काय बोलावं हा प्रश्न पडतो. खरं तर विचार बंद होऊन जातो. मेंदू अक्षरशः झिंझिण्या आल्यासारखा होऊ लागतो. पैठण तालुक्यामधल्या एका गावात, त्या गावचं नावही मी तुम्हाला का सांगणार नाहीये, कारण काय त्याची ओळख द्यावी आणि कशा स्वरूपात सांगावा हा प्रश्न पडतो. पैठण तालुक्यातल्या एका गावामध्ये शेतवस्तीवरती काही लोक दरोडा टाकायला म्हणून काय येतात, दरोडा पडतो काय, आणि तिथे त्या महिलांच्या इज्जतीशी खेळतात काय ती लोक. अगदी एका चिमुकल्या जीवाला ओलीस धरून तुझं दार उघडलं नाही तर आम्ही तुझ्या लेकराला जिवंत जाळू अशी धमकी दिली जाते. पोटचं लेकरू मरू नये म्हणून आपल्या इज्जतीचा सौदा झाला तरी हरकत नाही, ती वाटोळं झालं तरी हरकत नाही म्हणून ती बाई दार उघडते आणि अत्यंत पाशवी पद्धतीनं हे नराधम त्या बाईशी वागतात. काय काय बोलावं याबाबत, हे किती बोलावं आणि काय काय सांगावं. एखाद्या शेतवस्तीवरती असा दरोडा पडण्याचा प्रकार मुळातच अचंबित करणार आहे. शेतवस्त्यांवरती दरोडा पडताना या लोकांना तिथे मिळणार काय हा प्रश्न असतो. कशाची भुकेली आहे ही माणसं? यांना अन्नधान्य हवाय, पैसा हवाय, की बायांची इज्जत? 30-35 हजार रुपयाची रक्कम, खिडूक मिडूक सोनं, जास्तीत जास्त 2-4 ग्राम 5 ग्राम सगळ्या बायांचं मिळून सोनं निघेल अशी स्थिती, आणि काही धान्य. एवढं सोडून शेतवस्तीवरती असतं काय? काही ठिकाणी तर अगदीच किरकोळ रक्कम देखील अशा शेतवस्त्यांवरती मिळालेली आहे. तरीही ही माणसं अशा स्वरूपाचा दरोडा टाकण्याचं काम का करत असतील हा प्रश्न पडतो. जेव्हा एक गोष्ट लक्षात येते की असे दरोडे हे सणावारांच्या कालखंडामध्ये जास्त पडले आहेत किंवा लग्नसराईच्या कालखंडामध्ये जास्त पडलेले आहेत. अगदी या दरोड्यांचं प्रमाण कसं आहे नीट बघा. म्हणजे गोदावरीच्या टप्प्याच्या दक्षिण आणि उत्तर तीरावरती हे दरोडे सातत्यानं घडत आलेले आहेत. हे 5-50 किलोमीटरचं अंतर सगळं गोदावरीच्या तीरापासून. याच भागामध्ये हे दरोडे सातत्यानं पडत आलेले आहेत. यापूर्वी हा सगळा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये जास्त व्हायचा. खास करून सुरुवात झाली ती आष्टी तालुक्यातल्या कोठेवाडी नावाच्या गावातून. कोठेवाडी गाव आष्टी तालुक्यात असलं तरी नगरच्या सीमारेषेवरचं आहे. या गावावरती सामूहिकरित्या दरोडा पडला आणि तिथे अगदी म्हाताऱ्या स्त्रियांना देखील सोडलं नाही. त्या दरोड्यातले आरोपी आत्ता काही महिन्यापूर्वी बाहेर पडलेत. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सतत असे प्रकार होत आले. अगदी तेलगाव ते परळी रस्त्यावरचं एक ब्रह्मवाडी नावाचं गाव आणि त्या गावच्या लगतच्या शेतवस्तीवर दरोडा पडला आणि तिथून साधारणतः ही मी तुम्हाला 12-13 जास्तीत 14 वर्ष झाली असतील त्यापूर्वी त्यावेळेसची घटना सांगतोय. या ब्रह्मवाडीमध्ये दरोडा पडला आणि या दरोड्यांची मालिकाच बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाली. सगळे दरोडे शेतवस्तीवरचे. शेतवस्तीवर जे काही मिळेल ते हातातलं आलेलं घ्यायचं आणि तिथल्या महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढून निघून यायचं, असाच प्रकार या दरोडेखोरांचा होता. पुढे ऐन लक्ष्म्याच्या आदल्या दिवशी परळी तालुक्यातल्या एका तांड्यावरती, त्याला धारावती असं काहीतरी नाव आहे तांड्याचं, नक्की आता मला आठवत नाहीये, पण एका तांड्यावरती जवळ असलेल्या शेतवस्तीवरती असाच दरोडा पडला होता. पुढे गेवराई तालुक्यातल्या काठोडा गावामध्ये देखील असाच प्रकार घडला आणि आता पैठणमध्ये. बीड जिल्ह्यातली उदाहरणं खूप आहेत. अशी उदाहरणं क्वचित औरंगाबाद जिल्ह्यात तुम्हाला एखाद दुसरं सापडेल, पण बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे दरोडे शेतवस्तीवरचे खूप मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. खूप लोक असल्यामुळे याला दरोडा म्हणतात, पण या दरोड्यातून मिळणारी मालमत्ता म्हणजे मुद्देमाल हा कमी आहे. कारण शेतवस्तीवरती पैसे असतीलच किती हा प्रश्न असतो. कोणताही माणूस जो शेतवस्तीवर निवाऱ्याला असतो, निवासाला असतो, त्याच्याकडं फारसे पैसे रोखीत जवळ असत नाहीत. त्या वस्तीवर राहणाऱ्या स्त्रियांच्याकडे देखील पैसे, सोनं नाणं फारसं असत नाही. म्हणजे अगदीच एक 2-4 ग्रामचं मंगळसूत्र, कानातली एखाद्या नाकातली नथ किंवा मोरणी, कानातली एखादं दुसरं छोटंसं एखाद्या ग्रामचं, असं एखाद्या बाईकडे मिळून 4-5 ग्रॅम सोनं, खूप झालं ते सुद्धा 4-5 ग्रॅम मी सांगतोय ते, 2-3 ग्राम एक बाई मालक असते सोन्याची, आणि अशा 2-3 महिला जरी असतील तरी 1 तोळ्याच्या वर हे सोनं जात नाही कुठल्याच शेतवस्तीवरती. अजूनही तुम्ही जर शेतवस्तीवर जाऊन बघाल तर
1 तोळ्याच्या वर सोनं कोणी जवळ बाळगत नाही. असेल तरी कुणा नातेवाईकाकडं कुणाकडं असं ठेवलेलं असतं, किंवा गावात घर असेल तर तिकडे ठेवलेलं असतं. पण मुळात तसं सोनं नसतंच. आणि रोख रक्कम हा शेतवस्तीवर ठेवण्याचा प्रघातच नाहीये. फार फार तर सोनं आणि रोख रक्कम असण्याचा कालावधी जो असतो तो सणावाराचा असतो किंवा लग्नसराईचा असतो. लेकीच्या लग्नासाठी 5-25 हजार रुपये आणून ठेवलेत, दिवाळी आहे म्हणून 4-5 हजार रुपये आणून ठेवलेत, मालकाकडून उचल घेतली आहे आणि त्या उचली घेतली उचल आता उद्या खर्चायची आहे, लेकराला कपडे घ्यायचे आहेत, बायकोला साडी घ्यायची आहे म्हणून ठेवलेली ती रक्कम अशा स्वरूपाची असू शकते. ही जी दरोडेखोर मंडळी आहे ती दरोडा कशावर टाकतात हा प्रश्न आहे. म्हणजे यांना फक्त पैसे हवे आहेत की ही वासनांध गिधाड आहेत जी महिलांच्या फक्त अब्रूशी खेळण्यासाठी असुसलेली असतात. मग जे काही मिळेल तेच गोळा करून नेणे, मग थोडंसं धान्य असेल, भांडे असतील, पैसे असतील, हे सगळं ते गोळा करून घेऊन जाणे असा त्यांचा प्रघात असला पाहिजे. अशा स्वरूपाचे दरोडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेले आहेत. सणावाराच्या कालखंडामध्ये तर जास्त वाढू लागले आहेत. आता पैठणमध्ये जो प्रकार घडला ना तो इतका निंदनीय आहे की लहान मुलांना ओलीस धरून लहान मुलाला दाखवून त्या बायांची इज्जत लुटणे हा प्रकार खूपच गंभीर आहे. पैसे गेलेत, अब्रू गेली आहे, सगळंच गेलंय. या सगळ्या स्थितीमध्ये त्या परिवाराला सगळ्यात पहिल्यांदा मानसिकदृष्ट्या उभं करण्याची गरज आहे. काय माणसं पोटासाठी दूर दूर राहायला जातात. लांब लांब पर्यंत माणूस दिसणार नाही अशा वस्तीमध्ये निवाऱ्याला राहतात, कारण तिथेच शेतावरती काम करून आपलं पोट भरायचं असतं. या सगळ्या महिलांच्या मध्ये एक ओली बाळंतीण होती हे देखील तुम्हाला कळल्यावर खूप वाईट वाटेल. अशी स्थिती आपल्या पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं घडते. एक कोठेवाडीच्या म्हणजे आष्टी तालुक्यातल्या कोठेवाडीच्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये झालेली शिक्षा सोडली तर अद्यापपर्यंत अशा बाबतीत किती जण पकडले गेले आहेत, त्यांना किती लोकांना शिक्षा झाली आहे याबाबतची माहिती सुद्धा आपल्याकडे नसते किंवा ती दिली जात नाही. अशा स्वरूपात जर आरोपी मोकाट फिरत असतील आणि त्या अशा घटना घडवत असतील तर परिस्थिती खूपच वाईट म्हणावी लागेल. आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो, महाराष्ट्रामध्ये शिवशाही आणायची असं म्हणतो. खरंच शिवशाहीची ही स्थिती आहे का? हो, एखाद्या लेकराला तलवारीच्या बंदुकीच्या टोकावर ठेवून त्याच्या आईशीच व्यभिचार करणारे नराधम खुलेपणाने फिरतात, वावरतात. आता पोलीस तपास करतायत त्याचं देखील कौतुक केलं जात आहे की 4 जिल्ह्याचे SP एकत्र मिळून तपास करतायत. शेकडो पोलीस या कामाला लागलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे की शेकडो पोलीस नव्हे, हजारो पोलीस आणि ही सगळी यंत्रणा असताना अशी घटना घडतेच कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या घटना घडत राहतात, लोक हळहळ व्यक्त करतात, काही दिवसापुरते आरोपी पकडले जातात, काही दिवस ते जेलमध्ये राहतात, जामिनावर सुटतात आणि पुन्हा नव्यानं अशा घटना घडत राहतात. या घटना थांबवायच्या असतील तर कायद्याचा धाक असायला हवा, पण या कायद्याचा धाक लोकांना काय द्याचं बोला असा असल्यामुळं यात फारसा कायद्याचा धाक उरत नाहीये. म्हणूनच ही राजवट शिवशाहीची नाही, अगदीच निजामशाहीची, मोगलाईची, आदिलशाहीची, हुकुमशाहीची वाटते. या सगळ्या लोकांना कोण वाचवेल हाच मोठा प्रश्न आहे. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.